नमस्कार, इरा क्षीरसागर किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कढी करत असताना ती अनेकदा फुटते किंवा बेसन एका बाजूला जमा होते. तर आज आपण अशा पद्धतीने कढी बनवली आहे की ज्यामुळे तुमची कढी कितीही उकळली तरी अजिबात फुटणार नाही. करायला ही अगदी सोपी आहे. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही ही कढी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. आणि खायला म्हणाल तर भातासोबत आणि भाकरीसोबत ही कढी खूपच अप्रतिम लागते. चला तर मग झटपट कढीच्या तयारीला लागूया. तर त्यासाठी मी अगोदर इथे मी 1 वाटी आंबट दही घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी 4 चमचे बेसन पीठ टाकत आहे. दह्याच्या घट्ट पातळच्या हिशोबाने तुम्ही बेसन पीठ कमी जास्त करू शकता. आता हे रवीने छान फेटून घ्यायचे आहे. अगदी स्मूथ असे बॅटर झाले ना, आपली कढी खूपच छान बनते. त्यामुळे ही एक काळजी घ्या की बेसन पिठाच्या अजिबात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. तुम्ही जर रवीने हाटू शकत नसाल तर तुम्ही ते मिक्सरवर पण फिरवू शकता. त्यानंतर आपण एक वाटण बनवूया. त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, भरपूर लसूण, 1 छोटा चमचा जिरे, कोथिंबीर आणि अद्रकचे 2-3 तुकडे टाकलेले आहेत. हे सगळे वाटण आपण पाणी न घालता वाटून घ्यायचे आहे. इथे मी फोडणीसाठी एक पातेले गॅसवर ठेवलेले आहे. पातेले छान गरम झाले की त्यामध्ये 1 मोठी पळी तेल टाकलेले आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया. कढीची खरी टेस्ट फोडणीवर आणि या हिरव्या मिरचीच्या वाटणावर असते. तर जिरे छान फुलले की आपण त्यामध्ये मोहरी टाकूया. अर्धा चमचा इथे मी मोहरी टाकलेली. मोहरी पण छान तडतडू द्यायची, अजिबात घाई करायची नाही. नंतर बारीक कट केलेला लसूण टाकलेला आहे मी आणि त्यानंतर इथे मी वाटण जे करून घेतले होते अगोदर ते टाकलेले आहे. वाटण तेलात छान फ्राय करून घ्यायचे आहे. वाटण तेलामध्ये छान फ्राय झाले की त्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता पण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे. कढीमध्ये कढीपत्त्याची टेस्ट खूपच छान लागते. हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर इथे मी अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे. हिंग आणि कढीपत्त्यामुळे आपली कढी एवढी चविष्ट होते ना की लगेच खावीशी वाटते. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. आता मी यामध्ये बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर टाकलेली. आपण कोथिंबीर फोडणीमध्ये पण घालणार आहोत आणि नंतर कढी उकळल्यानंतर पण आपण टाकणार आहोत. आता मी यामध्ये दही आणि बेसन पीठ याचे जे बॅटर बनवले होते ते टाकून घेत आहे. ते टाकल्यानंतर असा चरकन आवाज आला की असे समजायचे की आपली कढी खूप छान होणार आहे. आता यामध्ये मी चवीपुरते मीठ टाकलेले आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सतत हलवत आपण याला 5 ते 7 मिनिटे शिजून घ्यायचे आहे. कढी पूर्ण तयार होईपर्यंत गॅसपासून बाजूला अजिबात जायचे नाही. कढी सतत हलवत राहायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. दुसऱ्या भाज्या बनवत असताना आपण भाजी फोडणीला टाकून दुसरी कामे पण करू शकतो. तसं कढी करत असताना अजिबात करायचे नाही. कढी फोडणीला टाकल्यानंतर त्याला सतत हलवत राहायचे आहे. कारण की आपण जर बाजूला गेलो तर कढी उतू जाऊ शकते किंवा फुटू शकते. तर ही टिप नक्की लक्षात ठेवा. तुमची कढी कधीही फुटणार नाही. आता इथे मी पारंपरिक पद्धतीने कढी आणि अळूच्या वड्या सर्व करत आहे. तुमच्याकडे खातात का कढी आणि अळूच्या वड्या हे मला कमेंट करून नक्की सांगा. पूर्वीपासून कढीसोबत अळूच्या वड्या खाल्ल्या जातात कारण की त्यामागे एक विज्ञान आहे की अळूच्या पानामध्ये कॅल्शियम ऑक्झलेट असते, ज्यामुळे आपल्या घशात खवखवते किंवा जिभेला खाज सुटते आणि ताकामध्ये लॅक्टिक ॲसिड असते. हे लॅक्टिक ॲसिड अळूच्या पानामधील कॅल्शियम ऑक्झलेटचा प्रभाव कमी करते. म्हणूनच अळूच्या वड्या खाल्ल्यानंतर कढी पिणे किंवा अळूच्या वड्यासोबत कढी खाणे यामुळे आपल्याला अळूच्या वड्यामुळे होणारा खाजरेपणा किंवा खवखव अजिबात होत नाही.
आजची ही कढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.